नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची ही माहिती तुमच्यासाठी होणार आहे मित्रांनो. कारण तलाठी भरती जिल्ह्यानुसार मार्क लिस्ट आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन होऊन जिल्ह्यानुसार मेरिट लिस्ट लवकरच जाहीर होणार आहे मित्रांनो. याविषयी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवर तलाठी भरती संदर्भात येणारा सर्व अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या संदर्भात माहिती भेटेल. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो बघा, महाभूमी अभिलेख यावर तलाठी व सरळ सेवा भरती 2023 यामध्ये नवीन नोटिफिकेशन जाहीर झालेली आहे मित्रांनो. ती नोटिफिकेशन काय आहे आता व्हिडिओमध्ये आपण समोर बघू. त्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती आपल्यासाठी आहे मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजची तारीख आहे 4/1/2024. प्रसिद्धी पत्रक. विषय बघा मित्रांनो, महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत शंका हरकतीनुसार प्रश्नोत्तर सुधारणा 3. मित्रांनो, ही तिसऱ्यांदा यामध्ये सुधारणा झालेली आहे. यातील फक्त महत्त्वाचे पॉईंट आपण बघू मित्रांनो. प्रथम 6 डिसेंबर रोजी यामध्ये सुधारणा झाली होती मित्रांनो. त्यानंतर 22 डिसेंबर रोजी 85 शंका निरसन करत ही प्रश्नोत्तरे संख्या 148 झाली. त्यानंतर मित्रांनो, आणखी 12 प्राप्त शंकांच्या अनुषंगाने एकूण 5 शंका मान्य करून 2 प्रश्नांना पूर्ण गुण व 3 प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय दुरुस्त करण्यात आले आहेत. एकूण 149 प्रश्नोत्तरे अंतिमतः दुरुस्त करण्यात आली आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, येथील महत्त्वाचं म्हणजे शंका निरसन प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे. यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या गुणांचे गुणांकन सामान्यीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, म्हणजेच नॉर्मलायझेशन मित्रांनो. आता बघा, या परीक्षेचे गुणांकन सामान्यीकरण नंतर प्राप्त अंतिम गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येत आहे. मित्रांनो, सुरुवातीला यामध्ये नॉर्मलायझेशन होऊन आणि नॉर्मलायझेशन प्रक्रिया सुरू झालेली मित्रांनो. नॉर्मलायझेशन होऊन त्यानुसार यादी तयार करणे प्रोसेस सुरू झालेली आहे. यानंतर आता नॉर्मलायझेशननुसार जिल्ह्यानुसार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर मित्रांनो, अंतिम गुणवत्ता यादी लवकरच जाहीर होईल, म्हणजे येत्या 15 ते 20 दिवसात अंतिम निवड यादी जाहीर होईल मित्रांनो. स्टे असताना सुद्धा यावर पूर्ण प्रक्रिया चालू आहे मित्रांनो. व लवकरच जिल्ह्यानुसार निवड यादी जाहीर होईल व तलाठी भरती संपूर्ण पार पडेल मित्रांनो. ही अत्यंत महत्त्वाची आणि चांगली बातमी आहे मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी. लवकरच मित्रांनो, येत्या काही दिवसात नॉर्मलायझेशन होऊन जिल्ह्यानुसार निवड यादी लागेल. तर मित्रांनो, येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तसेच आपलं यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कारण अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी आम्हाला मोटिवेशन भेटतं मित्रांनो. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका. मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका वाचणे खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी भारती प्रकाशन पुणे यांची 40,000 जंबो हे पुस्तक नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो. हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला 400+ टॉपिक वाईज व्हिडिओज आहेत, 200+ टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि मित्रांनो 100+ सराव टेस्ट आहे. रँकसह 1500+ स्मार्ट QR कोड या पुस्तकामध्ये दिलेले आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही हे सगळे सोडू शकता मित्रांनो. तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या बुक स्टोअरवर जाऊन त्यांना फक्त जंबो म्हणा, लगेच तुम्हाला ते हे पुस्तक काढून देतील.